कशा सर्व मस्त आहेत तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. सॉरी थोडासा लेट ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. वाजले 11:30 सगळं काम झालेलं आहे आमचं. आता आईने काहीतरी ह्यांनी काहीतरी ते ऑफिस का काय आणलेलं तर ते केलेले आईंनी, तर मी नाही खाणार म्हणून मी अंड्याचं कालवण बनवलं आहे. मला दीपाले गेले इंटरव्ह्यूला आणि मस्तपैकी रस्सा झालेला आहे अंड्याचा. मी आता जेवणार आहे. चिंबोरी पण काढले थोडीशी, चिंबोरी पण खाणार आहे मी. त्या दिवशीची होती मस्त गरम करायला टाकते. आणि सकाळपासून काय ब्लॉग स्टार्ट नाही केला. नित्यांश झोपलाय, त्यांचं खाऊ पण ठेवलं झाकण द्यायचं. लागली भूक म्हणजे नंतर मी थोड्या वेळानंतर जेवेल. काय कोण मस्त जेवण झालं. 2 चिंबोऱ्या रगडवल्या. तर आता काय झालं, जेवायला बसली, थोडंसं जेवली, नित्यांशला शी केली, त्याच्यात माझी 15 मिनटं गेली. आता 2 अशी करायचा त्यात 15 मिनटं गेली माझी. तर माझा आत्ताशी उरकले किती वाजले काय माहिती. मस्त चिंबोऱ्या अशा सकाळ होत्या ना, मसाला बनत होता. मस्तपैकी जेवली मी. अंड्याचा रस्सा घेतला, चिंबोरी घेतली आणि खाल्ली. आता याला बनवायचं आहे मला. एक घास पण तोंडात नाही गेला. एक घास सुद्धा तोंडात नाही गेला. लवकर खा. माझं खाऊन झालं. आता मी टेस्टला बनवते. मस्त त्याने पण चिंबोरी खाल्ली, नको नको करून खाल्ली. थोडं थोडंसं भाव. चला मंडळ, निघालो होतो आम्ही थोडं हे तर बोलत होते केलंबा देवीला जाऊया. पण केलंबा देवी इकडं खूप लांब राहिलं आणि लय डेंजर होऊन लागतं. त्याच्यामुळं बोललो इस्कॉन टेम्पलला आम्ही गेलो नाही. केलंबा देवीला तर गेलोच पण इस्कॉन टेम्पलला गेलो नाही. म्हणून मग यांना बोललं की तिकडं चला. गौराज तर आता तयारी करते याची त्यांची वगैरे. आणि ऊन लागते ना, तिकडं जायची इच्छा नाही, पण इच्छा आतून कुठंतरी जायची होते पण. आणि उन्हाच्या मुलं थोडंसं हे पण होते, नको असं वाटते. तयारी वगैरे केली. हा ड्रेस वेअर केला. बोललो जरा राधा कृष्णाच्या मंदिरात चाललं आहे तर जरा चांगला ड्रेस घालूया. मग हा आणि आमच्या काय म्हणतात फार्म हाऊसचा प्लॅन झाला आहे डिले, म्हणजे पुढं गेलेला आहे. कारण थोडंसं दुःखद घटना झाली गौरांश त्याच्यामुळं. तर चला आता मी पटकन नित्यांची तयारी करते आणि मग निघूया. बघा इथला भाजीपाला. कसली भाजी आहे? भेंड्या आहे वाटतं, पुरी भेंडीच आहे इकडं. चलो इथे मी दाखवलेलं आता वटपौर्णिमा इथं वड आहे. आम्ही तिकडं होत्या, तिकडं वडाकडं पोचतो. चलो आता जाऊया. गाडी आहे आमची तिकडे. तू पण जागा आहे, मला वाटलं झोपला का. मस्त ट्रेनिंग, पहिल्यांदा ट्रेनिंग झाली सरी 8 वर्षात. आता आमची ॲनिव्हर्सरी पण येईल. ॲनिव्हर्सरीला फिरायला जाऊ पण लगेच बाहेर फिरायला जाऊ. बोला तर तोंड बघा काहीतरी मॅचिंग. मला काय देता ॲनिव्हर्सरीचं? चला एक ड्रेस घ्या. तोंडाचं नका करू. मी आता पॅन्ट घेऊन दिले ना, एक टी शर्ट घेऊन देते मॅचिंगमध्ये. म्हणजे ज्या कलरचा मला ड्रेस घेतील ना त्या कलरची तुम्हाला टी शर्ट. अरे मॅचिंग टी शर्ट मी घेते. मॅचिंग टी शर्ट तुम्हाला आणि तुम्ही ड्रेस घ्या असं बोलते मी. ड्रेस 15,000चा घे. अयो टी शर्ट तुम्हाला असं वाटतंय का मी 15,000चा घे? नाही घेतला मी. मग मी तुझ्या अकाउंटला ते 32 लाख रुपये किती आहेत ना? हा ते करशील काय? पण टाकलेत माझ्या आता बोलत होते मी. ते करशील काय? ते ठेवून ना तुम्हीच टाकलेत का 32 लाख रुपये? सांगायचं नाही तुम्हाला कुठं गोष्ट. ती सीट आहे
काय पण आपलं मला कपडे घेऊन देते म्हणजे शेट किती मोठी. हा ते काय तो काय तो? लाडका भाव आहे माझा, त्याने टाकलेले थोडे 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 दर महिन्याला ते जमवलेले, त्याच्याने मी यांना घेतले पॅन्ट. सगळ्या बहिणींचा लाडका भाव बंद केले माझे पैसे वाटतं. अरे येतच नाही भावा, पैसे येतच नाही माझे. काय माहिती बंदच झाले. जानेवारी फेब्रुवारीचे आले काहीतरी, नंतर आलेच नाही. पकोड़े वाला दादू सब बनवलेला. काय बोलते, आ जाओ 2 दिन धिंगाणा करेंगे. किती तारखेला चालले तुम्ही? कुठं चाललोय? मग नाही गेलो कधी जाणार होते? आज. पनवेलला आलो का? कुठं आलो? महानगरपालिकेच्या हद्दीतलं मेट्रो बघ वरती. चला इस्कॉन टेम्पल शोधत शोधत चाललो. मला तर काही माहिती नाही. बघूया पुढं. लिची जांभळं मोठी मोठी आहेत हो इथं, लय भारी लागलेली पण ती. झाड रस्ता आमचा तो समोर आहे ना, तिथून पडतो धबधबा. आलं लक्षात? इथं आलो आम्ही. कुठून एंट्री आहे? कुठं एंट्री? हा पाठीमागं स्कॉन युटर्न मारायचं. मी बोललो हे जरा बघू इथं देवा इथं कसं काय केलंय, जरा हे बघू काय म्हणून पुढे घेतलं. इथं डोंगर फोडून भरणी बिरणी करून घरं बिरं चालू आहे काम. मग चलो आता. केवढं भारी दिसतंय बघा ना इथून, दिसतंय ना, बघ ना. एकदम ताजमहल वाटतंय. महल हा ना. आता हा मंदिर उघडणार आहे 4:15 वाजता. आता वाजले 3:30. त्याच्यामुळं 1 तास टाइमपास करायचा आहे. आज मी खाणार आहे पिझ्झा. आणि हा हे ये कब हुआ? ये अभी हुआ. आणि असा मी विचार केला, ॲनिव्हर्सरीला 8 वर्ष होती आम्हाला वरनं. तर मग असा विचार केला आहे की असंच दिवसभर फिरवावं यांनी मला. नुसतं गाडीतून इकडं तिकडं नाही, हे तर गाडीत बसून ये बघ नाही. हे बघा आमचं कसं झोपलंय, ये बघतोय डंबू. काय मग ते हा इथं लावले. 4:15 वाजता उघडणार, तर मग लोक पण थोडी थांबलीत. मग हे थोडीशी लोक असल्यावर जरा मज्जा येणार. मज्जा म्हणजे चांगलं वाटणार. बघूया आतमधून खूप सारे लोक येतात तिथं. राधा कृष्णाच्या मंदिरात. आता हे कुठं नेतात काय माहिती नाही. कुठं नेत आहे मिस्टर पाटील? हो मिस्टर पाटील. अरे इथं तर खाना खजाना आहे हो. खजाना में नहीं खाना, किधर हमको खजाने में नहीं खाना। फिर किधर खाना है? हमको खाना है खाना, लेकिन खजाने में नहीं खाना। हरिओम हरिओम. बघू आता हे कुठं नेतात. मॉलमध्ये नेत आहे का काय? नाही तिथे एक जागा आहे, तिथे लाईन कपड्याची दुकानात मी असं बघितलेलं आहे. तेव्हा कुठं खारघरला ना? तिथे लायटरचं दुकान होतं. मी लायटर घ्यायला गेलो. लायटर बघून चांगलं असं मार्केट असेल तर बघा, छान सगळं काही बघायला. शॉपिंग करायला लेडीजला कंटाळा नाही येत. मज्जाच मज्जा. अशा पद्धतीचा ड्रेस घेईल मी मस्तपैकी. आम्ही PMGPतून घेतलेलं मस्त पॅन्ट, अनारकली टॉप आणि त्याच्यावर अशी ओढणी. चला बघू कुठं घेऊन जातात ते. धुमधाम काय काय नाव आहेत बघा ना. उतरलो आम्ही. गौरांश बोलतं मी झोपतोय. मग गाडी तर त्याला AC लावून दिलं. आता झोप काय करते काय माहिती. आणि हे इकडं आम्हाला असे घेऊन आले. तिकडं आहेत कपड्यांची दुकानं. बघूया बघा तर कसे ड्रेस आहेत. 1 पीस काय आहेत 1 पीस.
बघूया मस्त वाटतं. काय रेट असेल जरा विचारते थांबा. आलो तर आम्ही इस्कॉन टेम्पलला, थोडंफार खाल्लं वगैरे. तोपर्यंत झाला टायमाने आता गर्दी पण व्हायला लागली. कुठं आहे आपली मंडळी? हे पाठीमागून येतात. चला बघा. अशी जाऊन अशी एंट्री आहे काय? ऊन आहे म्हणून तिकडं लावलं कसं. चलो इथं चपला वगैरे काढायच्या आणि मग पुढं. चलो पाय धुवायला. पाय धुवायचे आणि पुढं. चिकट झालंय हो इथं. गौरा शेर आहे. ये जा ते बघ नळ चालू आहे. कुठला तरी चालू करा आणि घे. सरळ सरळ येऊन मग इकडून. नाही आता मी पण पहिल्यांदाच आले ना. चल ना. कुठून जाय? लिफ्टने वरती कसं जायचं आहे? शिडीवर. बापरे, मंदिर कमी आणि काय मला म्हणजे मंदिरच आहे पण असं जोपर्यंत पोचत नाही ना तोपर्यंत जरा असं बिल्डिंगमध्ये आल्यासारखं वाटते. हां बिल्डिंगच वाटते सेम. आता हे वेट टू टेम्पल वरती. हां वरती आहे अजून. वरती बघा खालती होतं ते इंग्लिशमध्ये कशाला लिहिलेलं. वरती महाभारत आहे का? वरती काय महाभारत आहे? बघू चल काय. हां असं आणि हे इकडं असं. आई शपथ काय मस्त वाटतंय राधाराणी. बापरे. हे बघ गर्दी आहे. अरे बापरे बाई आता किती मस्त आहे बघा. पहिल्यांदाच आले मी. पप्पा रे ते बघ. चल चल चल. हां श्री कल्की अवतार. कल्की अवतार. फोटो काढायला थांबलेत नाही मी. फोटो काढला. बापरे पाय तापले इथं. आयटम नंबर टाकतो. हो इकडचं बंद करा. फ्री नंबर आयटम. इथून एंट्री आहे ना? बंद बंद क्यों किया है? काम चालू आहे. आता इकडून एंट्री आहे. थांब ना. हो रे. पप्पा कुठे आहेत मग? मस्त पाय काय माहिती. हरे कृष्णा. घेतलास? घे ना.
चला नीट घे ते तुने टिफिनला दिलं असतं ना तर आम्ही भरपूर खाल्लं असतं. हे ना दाल खिचडी आता ते प्रसाद दिला ना ते म्हणजे मिक्स होतं भात. आमच्या स्कूलमध्ये आहे ना तेच भेटायचं खाऊ तेच भेटायचं. आता ते बंद झालं वरण भात चणे बिणे तर होते. ते मस्त प्रसाद होता. आमच्या ना स्कूलमध्ये पण ते मिळायचं पण ते वेगळं होतं. डाळ होती आणि त्याच्यामध्ये चणे ते टाकलेले. आपलं सांबार भात मिक्स असतो तसा लागला काय हो ना. हा म्हणजे मिक्स होता असं. मला तसं नाही ते आमच्या प्रसाद. स्कूलचा आता बस जागेवर स्कूल बस खाली स्कूल आता बस जागेवर चल. तर असा प्रसाद होता आणि ना तसं एवढं मस्त वाटलं रे. एकदा तरी जावं. मला हे नेत होते नित्याश पोटात होता तेव्हा मला वाटतं 8वा कधी 9वा महिना चालू होता मला असं वाटतं 8वा चालू असेल तेव्हा नेत होते. बोललो नको मग आता बोललो जाऊया चला. तर खूप मस्त वाटलं पण तिथे जाऊन ना असं अर्धा तास तरी थांबायला पाहिजे किंवा बसायला पाहिजे 5-10 मिनटं तरी. तर मस्त वाटतं आणि आता पण मस्त वाटते. खूप मस्त वाटलं दर्शन. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. गौराज तुला? छान मस्त. परत एकदा येऊ आम्ही तेव्हा शांत बसायला भेटलं पाहिजे अर्धा तास. व्हिडिओ वगैरे पण मी एकच काढते रील वगैरे पण मस्त आहे. असं सेम असं वाटतंय की ताजमहलमध्ये गेल्यासारखं मस्त वाटलं. ताजमहल नाही तेजू का महल आहे त्याला ताज करून टाकलाय. तेजू का? ते मला फोटो पाठवा फोनमधले. लास्टला टाकते आमचे फोटो बघा नक्की. तू उठला का तू? काय आता आपण किती जण आहात मोजा. अंड्याचं कालवण चालू आहे. किती महिन्यातून मी भाजी घेऊन आली. आम्ही दोघीच गेलेलो. जावा मग 120 रुपये परत आले. भाजी एवढीशी 100 रुपयाची. शेंगा टोमॅटो आणि काय आणलं दुधी आणि कोथिंबीरची जुडी 30 रुपये. माहिती आहे मला आता मी जात नाही म्हणून मला माहिती नाही. मी जातच नाही. काय ग तू का चाल बाबा? बबी शहाणी आहे माझी है ना. अंड्याचं कालवण कंबर दुखायला लागले माझे.